ताकद असली असते तर आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ तोंडाक जवळ घास हिसकावून घेतला. खरोखर योगेश याला म्हटला तर क्रिकेट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक सुंदर मोठा संघ म्हणून ज्याला ओळखला जातो आपला आरवलीचा संघ. परंतु या सामन्यात वाटत नव्हतं कुठेतरी हे फटके फसतील, परंतु सरतेशेवटी मात्र विसोटी निगोडे क्रिकेट संघ शेवटच्या चेंडूवर मात्र आपल्या या चेंडू आपल्या या स्पर्धेत आपली सलामी विजयी सलामी देतोय. लखन सरतेशेवटी मात्र सामन्यात आपल्या संघाला विजय नोंदवून देतोय. लखन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आणि पुढील सामना असेल यंगस्टार घोडेमुख आणि हॅलो यंगस्टार घोडेमुख विपक्ष आरवलीश्वर आरवली. यंगस्टार घोडेमुख आणि आरवलीश्वर आरवली पुढील सामना असेल आणि पुढील सामन्यासाठी आमचे गेले 3 दिवस ज्यांनी ही स्पर्धा आपल्या सुंदर आवाजातून आपल्याला ऐकवली ते आमचे मित्र पेंडुरगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रशांतजी शिरोडकर यांच्याकडे हा मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि मी नाना परब आणि योगेश परब काही क्षणापुरती विश्रांती घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. बल्लेबाज को जाना पड़ता लेकिन 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने 2 रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ी 20 रन 1 विकेट के नुकसान पर. वामन कावले इस ओवर की अगली गेंद यानी कि 5वीं गेंद लेकर इस ओवर से बड़ा शॉट सीधे बल्ले के साथ बिल्कुल वहां पर भूषण जादव गेंद के ऊपर आते और अंपायर का 6 रन का इशारा आता हुआ. बढ़िया शॉट नीलेश नाइक का. आबोली गेंद थी और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज ने. 6 रन के साथ टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ जो कि 26 पर. तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. 4 ओवर का ये मुकाबला कम से कम 40-45 रन बनने चाहिए. वामन कावले इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से बड़ा शॉट. बिल्कुल बढ़िया शॉट लेकिन फील्डर वहां पर होंगे और कोई गलती नहीं की फील्डर ने. इसी के साथ दूसरा विकेट जो कि गिरता हुआ. 6 रन बनाकर वापस लौटे नीलेश. 8 रन बनाकर अच्छी बल्लेबाजी. 3 गेंदों के बाद 8 रन बनाए और नए बल्लेबाज बायत के बल्लेबाज साई गावड़े जाते हुए ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट. आउट बल्लेबाज जो कि प्रफुल्ल गावड़े और नीलेश नाइक 8 रन बनाकर वापस लौटे. प्रफुल्ल गावड़े 6 रन बनाकर. गेंदबाजी के लिए एक परिवर्तन. प्रणय बाकर आखिरी ओवर लेकर इस इनिंग का. बल्लेबाजी के लिए शांताराम गावड़े स्ट्राइक एंड पर. नॉन स्ट्राइक एंड पर साई गावड़े बाएं हाथ के बल्लेबाज. प्रवीण बाकर दूर वाली एंड से राइट आर्म और द विकेट. पहली गेंद लेकर शांताराम के लिए बड़ा शॉट खेलने की कोशिश. टॉप एज लगा. गेंद के नीचे फील्डर प्रवीण बाकर आते हुए और आसान सा मौका यहां पर हाथ से निकलता हुआ. 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और 1 रन के चलते रन संख्या आगे बढ़ी 27 पर. 27 लॉस ऑफ 2 विकेट. यंगस्टार घोड़ेमुख सुबह का पहला मैच हार चुकी थी जो कि फ्रेंड सर्कल कोलगांव के विरुद्ध और यहां पर उनको जीतना होगा इस मैच को. 27 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर जो कि आखिरी ओवर प्रगति पर. साई गावड़े न्यू बैटर मैदान पर. बाएं हाथ के बल्लेबाज प्रणय बाकर इस ओवर की दूसरी गेंद लेकर राइट आर्म और 2 विकेट. 27 ये टोटल. ओवर की अगली गेंद लेकर प्रणय बाकर और बॉल दिले आते के साथ खेला. बिल्कुल सही सोच यहां पर साई गावड़े की. सिंगल के लिए निकल पड़े और सिंगल के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ती हुई 28 लॉस ऑफ 2 विकेट. अट्ठाईस रन 2 विकेट के नुकसान पर. टॉस जीत का पहले यंगस्टार घोड़ेमुख टीम ने और बल्लेबाजी करने का निर्णय लेती हुई
जोरदार अपील बिल्कुल की थी, लेकिन ऑफ स्टंप को छोड़ती बाहर जाती हुई गेंद थी। एक लेग बाय के रूप में से रन मिलेगा। एक रन के चलते टोटल रन संख्या 29 पर। (29) लॉस ऑफ 2 विकेट। प्रणय बक्कर इस ओवर की अगली गेंद लेकर, बल्लेबाज साई गावड़े। ओ बढ़िया गेंद थी, ड्राइव किया खूबसूरती के साथ, रनआउट का मौका बन सकता है। डायरेक्ट हिट होती तो शायद यहां पर रनआउट हो सकते थे साई गावड़े, लेकिन सुरक्षित अपने पॉप इन क्रीज पर पहुंचते हुए एक रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ी 30 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर जो कि प्रगति पर, 2 गेंदें बाकी है इस ओवर से। करके बढ़िया शॉट, स्टॉपेज लगा, गेंद हवा में खड़ी और फील्डर गेंद के नीचे मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए जाती हुई। 6 रन के चलते टोटल स्कोर आगे बढ़ा 36 पर पहुंचता हुआ। 3 छक्के अभी तक लग चुके हैं इस इनिंग में और आखिरी गेंद बच चुकी है। रन संख्या 36 पर। बेहतरीन बल्लेबाजी शांताराम गावड़े की। 36 आखिरी गेंद शेष। कदमों का इस्तेमाल किया था शांताराम गावड़े ने, क्या बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। और क्या आखिरी गेंद लेकर प्रणय बक्कर फिर से आगे निकल गए थे। यॉर्कर लाइन की गेंद थी, बिल्कुल ब्लॉक हॉल में, ब्रह्मास्त्र माना जाता है क्रिकेटर। और इसी के साथ तीसरा विकेट यहां पर गिरता हुआ और 3 विकेट के साथ रन संख्या जो कि 36 पर पहुंचे। और जीतने के लिए चाहिए अरौली टीम को आने वाले 4 ओवर यानी कि 26 गेंदें और 37 रनों की जरूरत। 37 टू विन। करेंगे या आरौली ये सब कुछ देखने के लिए आपके साथ आ रहे हैं यहाँ पर आंखों दिखाल सुनाने के लिए। मेरे साथ सहयोगी कमेंटेटर है योगेश जी परब के पास मैं चलता हूँ, तब तक आपकी रजा लेता हूँ। धन्यवाद। हॅलो, निराडा संघाचा कर्णधार जर आला असेल तर कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं। आपण नाणेफेक करायची आहे। पुढील सामना निरवडे आणि फ्रेंड सर्कल कोलगाव या 2 संघादरम्यान होणार आहे। कृपया लवकर यायचं आहे, आपण नाणेफेक करायची आहे।
एक षटकार सुटलाय प्रणयकडनं 36 धावा धावफलकावर लगावल्या आहेत आणि 37 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानावर तो एस स्पोर्ट आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला आणि सलामीची बिनीची जोडी मैदानावर पावलं आजमावते ती जसे फटके बघण्यासाठी अतिशय सुंदर असतात जसे की प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी जो कित्येक वेळा तराणा ठरला आहे तो विशाल कावले शानू या नावानं प्रसिद्ध दुसऱ्या बाजूला प्रणय बाक्कर आपण पाहतोय विशाल आणि प्रणय ही जोडी मैदानावर आपण पाहतोय आणि गोलंदाजी बरोबर गोलंदाज बघायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्सात दूरकडनं यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघाचा गोलंदाज आपण पाहतोय साहिल नाईक सुरुवात करेल मैदानावर मोठ्या स्पर्धेमध्ये कित्येक वेळा उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर अशा अनेक तिहेरी संगमानं त्याला नटवलंय सजवलंय असा खेळाडू स्ट्राईकला हा आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक 4 षटकांत समजा 24 चेंडू 37 धावा हे समीकरण आहे पहिला चेंडू खराब स्लॉट मधील चेंडू मैदानावर विशालनं पाठवलंय चेंडूला वन बाउंड शर्तीचे प्रयत्न चौकारासाठी विशाल आणि प्रणय ही जोडी संत केलं सुरुवातीपासून मैदानावर 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 37 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावर आक्रमण आपण पसंत करावं भूषणला आणि पीटरला माघारी ठेवलाय विनय जाधवची चूक ही अंगलट आली मैदानावर झेलबाजच्या स्वरूपात हे दृश्य ह्या खेळाडूकडून बहुतेक कमी वेळा पाहायला मिळत आहे आणि ते दृश्य पाहायला मिळालं मैदानावर हे स्पोर्ट्ससाठी या मैदानावर हा सामना महत्त्वाचा आहे सुरुवात दिमाखात केली आहे शेवट गोड करायचा आहे पण या मैदानावर दुसऱ्या बाजूला आपल्या घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघ लढत करतोय आडव्या बॅटना फटका जमली लगेच डीप ओलंद कार्पेट पद्धतीचा फटका नैसर्गिक अडथळ्याची जर साथ मिळाली असते तर चेंडू थांबला होता त्यासाठी थोडासा नाराज झाला मैदानामध्ये शांतारामला वाटलं होतं थोडंसं नैसर्गिक चेंडू थांबेल वेगानं आला होता तो पण चौकारासाठी आहेत या 2 धावेनं 4 धावेनं सांघिक धावफलकावर बॅक टू बॅक 2 चौकांवर 8 धावा धावफलकावर 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं या मैदानावर साहिल नाईकनं सुरुवात केली दिमाखात मैदानावर पण साहिलवर हल्लाबोल जरूर केलाय नशिबाची आज साथ आहे ए स्पोर्ट हा संघ कायम लक फॅक्टर संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो आणि त्याचं कार्य त्याला करावं लागेल पण यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघाला या नवदीप खेळाडूंना आपल्या घरच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर सुंदर गोलंदाजी करावी लागेल स्विच हिट नाटक परिवर्तन मैदानावर डायरेक्ट हिट जर लागलं तर प्रणयची दिलकी धडकन वाजली होती 1 धावसंख्या 22च्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 धावा धावफलकावर ज्या धावा पाहिजे प्रति षटकामध्ये 8-9च्या सरासरीनं खेळावं मैदानावर 4 षटकांचा सामना आहे 37 धावांचा पाठलाग करायचा आहे 9च्या सरासरीनं खेळावं हे इरादे आहेत मैदानावर आणि प्रथम 9 धावा धावफलकावर लगावल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त आडव्या बॅटला फटका पाहिला भेटला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं 3-3-3 जर्सी नंबरचा खेळाडू स्क्रीनवर आलाय परतीची फेक ही वाखंड सुगी आपल्याला पाहायला मिळाली आणि मला का 13 अंक दिलाय बहुतेक करून जास्तीत जास्त गोपाळ भट्टाचा फॅन असलेला खेळाडू आणि सांघिक धावफलकावर आपण बघतोय तो 10 धावा धावफलकावर आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ या 37 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावर आपण पाहतोय देवराव चषक 2024 क्रिकेटचा रणसंग्राम चढू काही विद्यमान 16 मैदानावर रंगलाय सुंदर टायमिंगचा फटका आहे पण फटका फसलाय धोक्याची घंटा वाजलाय फटका जर टोलावला असता तर षटकारासाठी या ठिकाणी या मैदानावर ठरला असता घोषित पण विशालचा थोडासा आत्मविश्वास जास्त ताकद अपूर्ण आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय तो बॅक टू द पॅव्हिलियन पहिला गडी बाद होतोय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचा विशाल कोलगाव दोन्ही कर्णधार प्लीज टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या दोन्ही कर्णधार खास करून निरवडे संघासाठी कॉल आहे दोन्ही कर्णधार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर कोलगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेच पण निरवडे क्रिकेट संघ शरद बांदिवडेकर सर्वेश नाईक अजून कोण प्रतिनिधी असेल तर आपल्याला विनंती टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या
सुंदर कामगिरी केली मैदानावर. सुरुवात थोडीशी कडवी होती मैदानावर. साहिल नाईकची फटकेबाजी आली, त्यानंतर वेळेला महत्वाचा गडी बाद केला. मॅच फिनिशर माघारी परतला. बॅक टू द पॅव्हिलियन रंगला गेला मैदानावर. आपण पाहतोय फ्रेंड सर्कल कोलगाव संघाचा कर्णधार पोहोचलाय. निरवडे संघ फुलटॉस चेंडू आक्रमण करायचं होतं भूषण जाधवला. फुलटॉसवर फटका फसलाय मैदानावर. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, शर्तीचे प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला एकीर धावसंख्येचं रूपांतरित 3 धावसंख्येमध्ये सुरेख रनिंग बिटवीन विकेट मैदानावर आणि 3 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारताय. 13 धावा धावफलकावर कोलगाव क्रिकेट संघ कर्णधार आणि निरावडा कर्णधार. फ्रेंड सर्कल कोलगाव कर्णधार निरावडे संघाचा कर्णधार पोहोचलाय. सांघिक धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावर 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवाती दिमाखात झाले मैदानावर. पण येणाऱ्या कालखंडामध्ये 3 षटकही महत्वाचे असेल. यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघाला या येणाऱ्या कालखंडामध्ये संयमी क्रिकेटकडे लक्ष दिलंय. एकेरी दिवसासंख्येवर जोर दिलाय मैदानावर. भूषण जाधव आणि प्रणय बागकर सलामीला गेलेला धोल चौकाराची सर्वेश नाईक आपला सहकारी कर्णधार या ठिकाणी हात दाखवतोय. तेरा धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर कल्पेश सज्ज आलाय. वेगावर 100 रन गोलंदाजी तो पसंत करतो. तो खेळाडू सज्ज झालाय. उर्वरितचे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी आता मात्र 37 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर फटका लॉस्ट ऑफ एरियामध्ये चेंडू होतो. चेंडू ट्रॅव्हल झाला 4 या धावसंख्या. डी सवय बजाव पाहतोय. भूषण जाधव साठी प्रोटेक्शन देण्यात ह्या खेळाडूला माहिती आहे भूषण जाधवचा फेवरेट फटका म्हणून त्यानं क्षेत्ररक्षण सजावलाय. सुंदर फटका नेत्र दीपक. पंचांचा इशारा येणं बाकी आहेत. योग्य तो इशारा पंच आमच्याकडे देतील. 1 बाउंड सी मारेशा बाहेर 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 21 धावा धावफलकावर. फ्रेंड सर्कल कोलगाव कर्णधार 21 धावा धावफलकावर. 2 चेंडूमध्ये 2 आक्रमण मोठी मैदानावर. भूषण जाधवची पहिला सामना पराभूत झाला. एएस स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ यंगस्टर घोडेमुख संघासाठी जे चुका घडत आहेत त्या चुकांची अजून जरी भरपाई केली तरी निगुडे संघानं जो सामना रंगवला त्यावर जास्त लक्ष द्यावं लागेल. तसा सामना रंगवला तशी गोलंदाजी करावी लागेल. झालेल्या चुका विसराव्या लागतील कारण समोर तगडी फलंदाजी आहे, बहरलेली फलंदाजी आहे. पण बहरलेल्या फलंदाजीला प्रत्युत्तर देताना कडवा माराही करावा लागेल मैदानावर. गोलंदाजी मार्कवर असलेल्या गोलंदाजाला 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता. भूषण जाधवने जलवा करायला सुरुवात केली मैदानावर. आक्रमक फटकेबाजीने 2 चौकाराची लटलेली खेळी. एका चेंडूमध्ये 13 धावसंख्या. हा त्याचा लेखाजोखा आपण पाहतोय या देवराव चषक. सुंदर चेंडू जमनीलगतचा फटका. डीप अलग कार्पेट कव्हर झाला. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात आहे. परतीची भीक तोपर्यंत 1 धावसंख्येची लहरी मैदानावर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 37 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. एएस स्पोर्ट आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ 37 धावाचा पाठलाग करत असताना 22 या धावसंख्येवर मजल मारतोय. एका गडीच्या मोबदल्यात विशालनं सुरुवात ही मात्र या मैदानावर दिमाखात करून दिली होती. प्रणयचा बैठक फटका टोलवायचा होता. घुटनात एक सिक्सर देख मला फटका टोलवायचा होता प्रणयला. परिणाम असफल राहतोय मैदानावर. निर्धाव चेंडू जेवढे येतील तेवढे
यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघासाठी फायदे ठरतील. सांघिक धावफलकावर 22 धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. समीकरण ज्यावेळी निर्धाव चेंडू येतील प्रेशर येईल मैदानावर ए स्पोर्टकडे, पण आज कार्य करावं लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकानं केलेली चूक ही मैदानावर चुकीची लहर शेवटच्या क्षणी शर्तीचे प्रयत्न एकेरी धावसंख्येची पावले 3 धावसंख्येकडे आणि बाईच्या स्वरूपात 3 धावा मिळत स्वेरच्या स्वरूपात एकूण 4 धावा या धावफलकावर लगावल्या आहेत आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावर 11 धावांची आवश्यकता आहे. नशिबाची साथ उघडल्या मैदानावर ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघानं, कारण पहिल्या सामन्यात तोंडाजवळील घास हिसकावून घेतला ईस्ट ग्रुप निगुडे संघानं मैदानावर आणि त्यानंतर लढतीला सुरुवात झाली आहे. स्विजिटचा फटका टोलवायचा होता. पंचांकडे कोणतं अपील केलंय हे स्मिता पंचांच्या मुखवट्यावर आणि निर्धाव चेंडू धावफलकावर कंटला जातोय. 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. थोडंसं लांबवलं षटक. यष्टीरक्षकानं जर चेंडू अडवला असता, कारण आज शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. जे काही करायचं आहे ते यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघाला आज करावं लागेल. आज लढावं लागेल मैदानावर, कारण आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय आणि मोठ्या स्पर्धेमध्ये हे कार्य सुंदर करावं लागतं. खराब चेंडू या मैदानावर फुल टच फाईन लेटला उडवलाय. चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. डीजे बाई बजाव. बत्तीस धावा धावफलकावर 12 चेंडू विजयासाठी 5 हे समीकरण आहे, पण समीकरणावर एका बाजूला हे षटक खूप महाग ठरलं. सुंदर हलक्या हाताला घेऊन काढलाय चेंडूला. एक हे धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळले आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर. चौतीस धावा धावफलकावर. चौतीस धावा धावफलकावर. एका जोगा पाहतोय 3 धावांची असोरी आवश्यकता आहे. आक्रमक एका बाजूने भूषण जाधव झालाय. सुंदर फटके सजवले. प्रणय बागकार संघाचा कर्णधार या मैदानावर सुरेख गोलंदाजी करतोय मैदानावर. प्रणयचा इरादा मोठ्या फटक्याने सामना समाप्त करावा, पण यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघ या मैदानावर एका बाजूनं पडचढ करतोय, ताकद लावतोय. त्यासाठी एक फटका मित्रांनो वाचवायचा होता. सुरुवातीला एक फटका वाचवला असता तर पुन्हा एकदा वापसी केली होती मैदानावर. यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघानं हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल की भूषण जाधवला. पंचांकडे अपील केलं होतं. प्रणयची लेगबाईच्या स्वरूपात 1 धावी पाहायला मिळते आहे आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 35 धावा धावफलकावर. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडात 2 धावांची आवश्यकता आहे मित्रावर. हलक्या हाताला घेऊन काढलाय. डी फुलंद कार्पेट पद्धतीचा फटका भूषण जाधव या मैदानावर. आता मात्र 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू भरपूर बाकी आहेत यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघाला. मोठा फटका वारंवार टोलवायचा आहे. प्रणय बागकरचा प्रयत्न आहे. षटकाची सांगता झाली आहे. 6 चेंडू विजयासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक फटका वाचवायचा होता विवाडेन.
यंगस्टार घोडेमुख क्रिकेट संघासाठी एक फटका मित्रांनो जर वाचवला असता तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत या मैदानावर रंगला असता. तो खेळाडू आपण बघतोय हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला नैसर्गिक अडथळा याची साधी मैदानावर आहेत. ए स्पोर्ट आरवलीश्वर आरावली क्रिकेट संघ सामना विजयी होतोय. या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ज्यानं कब्जा आणला, खेचून आणली मॅच मैदानावर